नमस्कार, मी डॉक्टर हिरालाल पवार, हृदयरोग तज्ज्ञ, नाशिक. बऱ्याच वेळेला आम्ही ज्यावेळेस आमच्याकडे पेशंट येतात वेगळ्या प्रकारचे, काही डायबिटिक, काही नॉन डायबिटिक वगैरे, आणि त्यावेळेस मी त्यांना बरेच मेडिसिन देत असतो. आणि पण एक उत्सुकतेपोटी मला असं वाटलं की एक कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग हे जे डिव्हाइस असतं हे एकदा आपण वापरून बघावं. आणि ते वापरताना गेल्या 15 दिवसामध्ये मला माझ्याच आहाराबद्दल काही आय ओपनिंग गोष्टी शिकायला मिळाल्या. सकाळपासून रात्रीपर्यंत साखर शरीरात नेमकी कशी वागते ते मला या कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंगने शिकवलं. आणि ते मला लक्षात आल्यानंतरून मला असं वाटलं की ही जी गोष्ट आहे ही आपल्या प्रेक्षकांशी किंवा आपले जे फॉलोअर्स आहेत त्यांच्याशी आपण शेअर करायला हवी. त्यासाठी हा व्हिडिओ बनवलाय. सगळ्यात महत्वाचं, सकाळी उठल्यानंतर लगेच ग्रीन टी किंवा हर्बल टी किंवा साधं कोमट पाणी, उदाहरणार्थ जिरा पाणी वगैरे हे घेतलं तर सीजीएमवर मी बघितलं की यामुळे साखर स्पाइक बिलकुल होत नाही आणि पचन व्यवस्थित सुरू होतं. त्यानंतरून ज्यावेळेस आपण प्री वर्कआउट करतो त्या वर्कआउटच्या आधी समजा आपण एक ब्लॅक कॉफी, एक केळी हे जर घेतलं तर त्यांनी आपल्याला एनर्जी मिळते, पण सीजीएमवर साखरेचा जो मोठा स्पाइक असतो तो बिलकुल दिसत नाही. त्यानंतरून हा एक आपल्याला वर्कआउट किंवा एक्सरसाइज जिम आपण जर करत असाल किंवा सायकलिंग किंवा स्विमिंग करत असाल तर प्री वर्कआउट हा एक चांगला पर्याय आहे. त्यानंतरून ब्रेकफास्ट किंवा आपण त्याला लंच म्हणतो, काही लोक ब्रंच करतात, तर त्याच्यामध्ये सीजीएमनी एक मोठा लेसन दिला की एका जेवणामध्ये 2 कार्बोहायड्रेट बिलकुल नकोत. उदाहरणार्थ आपण पोहे, डोसा किंवा भाकरी आणि भात किंवा डोसा आणि मेंदूवडा किंवा चपाती आणि भात असं जर आपण केलं तर सीजीएमवर साखर खूप झपाट्याने वाढते, मोठा स्पाइक बघायला मिळतो. त्याऐवजी आपण जर कार्बोहायड्रेट मध्ये पोहे, एक कार्बोहायड्रेट घेतलं, पोहे किंवा भाकरी किंवा भात, त्यानंतर भरपूर भाजी किंवा कोशिंबीर, आणि त्यासोबत प्रोटीन मध्ये आपण जर पनीर, अंडी किंवा उसळ, डाळ हे जर घेतलं तर आपल्याला चांगल्या प्रकारचं आपलं दुपारचं जेवण होऊ शकतं. आपण फक्त कार्बोहायड्रेट खाल्ले, उदाहरणार्थ फक्त भात किंवा फक्त पोहे, आणि त्याच्यामध्ये आपण कुठलीही भाजी किंवा प्रोटीन इनटेक घेतला नाही तर आपलं सीजीएमवर साखरचं जे प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात उसळी मारतं, एक मोठा स्पाइक बघायला भेटतो. अजून एक महत्वाचं आहे की बफे स्टाईलमध्ये आपण एका जेवणात खूप जर व्हरायटी ऑफ फूड घेतले वेगवेगळ्या प्रकारचे, ते देखील तुमचं शुगर स्पाइक वाढवतात. अजून एक महत्वाचं ऑब्झर्वेशन मला जाणवलं की प्लेन ड्राय फ्रुट्स ज्या आपण खातो त्याची स्मूदी जर आपण पाणी किंवा दुधाबरोबर घेतली तर त्याने सुद्धा खूप साखर वाढते. पण त्याच ड्राय फ्रुट्स जर आपण प्रोटीन पावडर सोबत घेतल्या तर सीजीएमवर स्पाइक थोडा कमी दिसतो. म्हणून मला असं वाटतं की थोडंसं ड्रायफ्रूट प्लस प्रोटीन असं जर आपण कॉम्बिनेशन केलं तर नक्कीच आपल्याला बेटर शुगर कंट्रोल मिळतील. अजून एक महत्वाचं ऑब्झर्वेशन मला असं जाणवलं की बऱ्याच वेळेला मी मध्ये एबीसी ज्यूस घेत होतो, ऍपल, बीट आणि कॅरोटीन. तर तो ज्यूस घेत असताना माझ्या असं लक्षात आलं की तो ज्यूस घेतल्यामुळे सीजीएमवर सगळ्यात जास्त साखर वाढवणारी गोष्ट म्हणजे तो ज्यूस असतो. आणि त्यामुळे जरा, कारण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे फायबर नसतात आणि पूर्णपणे साखर असते, तर शक्यतो जे काही खायचंय ते तुम्ही फ्रुट्स असतील तर ते पूर्णपणे फ्रुट्स खावेत. रात्री उशिरा, विशेषतः 10 नंतर जेवण झाल्यानंतर जर आपण काही खाल्लं तर सीजीएमवर जास्त शुगर स्पाइक दिसतात. उशिरा जर तुम्हाला खायचं असेल तर थोडे उकडलेले चणे किंवा मखाने किंवा थोडं सूप तुम्ही घेऊ शकता. हे एक सुरक्षित पर्याय तुम्हाला आहे. आता अजून महत्वाचं की रात्री उशिरा मिठाई, केक किंवा काही पेस्ट्री वगैरे तुम्ही खाली तर सीजीएमवर एक वेगळा पॅटर्न मला दिसायला मिळाला. पहिले साखर खूप वाढते आणि पहाटे 4-5 वाजता एकदम खाली जाते, तर फिजिओलॉजिकल हायपोग्लायसिमिया त्याला आम्ही म्हणतो. तर सगळ्यात महत्वाचं, बाहेर खाताना एक सोपा नेम, एकच कार्बोहायड्रेट तुम्ही खा, त्याच्यासोबत प्रोटीन, हिरव्या भाज्या या खूप मोठ्या प्रमाणात घ्या, सलाड वाढवा, प्लेट ओव्हरलोड करू नका. सगळ्यात महत्वाचा मला एक मेसेज द्यायचा आहे, सीजीएम आपल्याला एक गोष्ट शिकवतं, काय खातो, किती खातो आणि कधी खातो या तिन्ही तितक्याच महत्वाच्या गोष्टी आहे. लहान बदल पण फार मोठा फरक आपल्याला आपल्या लाईफस्टाईलमध्ये जाणवू शकतो. आणि मला एक विशेष गोष्ट नमूद करायची की मला कुठलाही डायबिटीज नाहीये, परंतु हे जे काय केलंय मी फक्त हा एक पॅटर्न जाणून घेण्यासाठी केलंय. त्यामुळे हा पॅटर्न मोस्टली नॉन डायबिटीजसाठी असू शकेल,
डायबिटीजमध्ये मे बी काही थोडेसे चेंजेस व्हॅरिएबल होऊ शकतात. सगळ्यांसाठी हा युनिव्हर्सल नाहीये. मला जे काही जाणवलं किंवा जे काही एक्सपिरियन्स झाला 15 दिवसामधला, तो डाटा मी शेअर केलाय. धन्यवाद.